बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यानंतर राकेश बापट हा सध्या त्याच्या पुण्याच्या घरी गेला आहे आणि यावेळी राकेश बापटने भाची हिच्यासोबत एक खास रेसिपीही बनवली आणि याचाच हा व्हिडिओ राकेशने शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये राकेशचं पुण्यातील आलिशान घरही पाहायला मिळत आहे, तर पहा राकेश बापटचा हा व्हिडिओ। सो मी पुण्यात आलोय बिग बॉसच्या घरात, आता माझ्या घरात आलोय आणि फर्स्ट थिंग मी काय बनवणार आहे तर आमचं फेवरेट मँगो स्टिकी राईस। आणि कोण मला हेल्प करणार आहे, माझी मीज ईशा हॅलो आणि मर्फी मध्ये मध्ये आणि आमची कुक स्वाती। सो ईशा वॉज नेक्स्ट स्टेप। ओके सो वी हॅड सोक द राईस, आता ओव्हरनाईट सोक केलेलं त्याला आणि त्याला स्ट्रेन करून आपण एका मस्लिन क्लॉथ मध्ये त्याला रॅप केलं। किती मिनिटं? 20 मिनिटं स्टीम करायला ठेवायचं एका मलमलच्या क्लॉथ मध्ये। येस, आणि आता आपल्याला बनवायचं आहे कोकोनटचा सॉस। हे 1 कप कोकोनट मिल्क। येस, आता लिहून झालंय कोकोनट मिल्क। आपण घालूय एक एवढी 1/3 कप ऑफ शुगर, साखर। विरघळेल तर विरघळेल तोपर्यंत मगरी टाकायचं। मीठ पण टाकायचं मिल्क मध्ये मीठ, मग साखर बॅलन्स यायला पाहिजे ना, बॅलन्स। किती सॉल्ट घालायचं? हाफ टीस्पून। हाफ टीस्पून। येस, आता आपलं राईस झालेला आहे, स्टिकी राईस। हा आता आपण इथे घेऊया। खूप स्टिकी आहे। हा, नाईस अँड स्टिकी। येस, वाव। सगळं नाही 80% साधारण। आता 20 मिनिटं ह्याला ठेवून द्यायचं, राईट? येस, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस। आता आपल्याला टॉपिंग सॉस बनवायचं आता त्याच्यानंतर टॉपिंग सॉस बनवायचं आहे। आलोच। थोडं उरलेलं कोकोनट मिल्क आहे, हाफ कप ते त्याच्यात टाकूया। येस, थोडीशी साखर एवढीशी आणि थोडस सॉल्ट, नमक स्वादानुसार। थोडस कॉर्नस्टार्च टाकणार आहोत। नाईस। थोडस घट्ट होऊ द्या, कन्सिस्टन्सी वाढू द्या। आता राईस झालाय आमचा, आंबा कापलाय, सॉस पण झालाय। आता आपल्याला डेकोरेट करायचं। जसं तुला पाहिजे तसं ठेव। आंबा थोडासा हे थोडे तीळ, भाजलेले तीळ ह्याच्यावर। सॅटिस्फाईड। जमलंय मला।